मतदारांना काय सांगाल? मी उद्योजक म्हणून या आपल्या समोर बोलत आहे, एक तरुण म्हणून आपल्या समोर बोलत आहे, या समाजाचा एक काहीतरी माझं देणं घेणं लागतं हा पायी म्हणून आपल्या समोर बोलत आहे. मी आपल्या समोर एवढीच विनंती करू इच्छितो की आपण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून असो किंवा गप्पा टप्पांच्या माध्यमातून चावडीवर बसणं किंवा तरुण वर्गाच्या एकत्र घेऊन बसणं, आपण जे बोलतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण सहज एक कमेंट टाकतो किंवा आपण कोणत्याही पक्षाच्या विरोधात बोलतो. माझं स्वतःचं हे म्हणणं आहे की आपण कोणत्या पक्षाकडे न पाहता, पक्षाच्या रूपाने न बोलता त्या माणसाकडे अशा रूपाने पहा की हा माणूस आपल्या योग्य बळ आहे का, हा माणूस आपलं काम करू शकतो का, हा देशासाठी काय करू शकतो, आपल्या राज्यासाठी काय करू शकतो, आपल्या गावासाठी काय करू शकतो. हे जर आपण वैयक्तिकरित्या माझ्या फॅमिलीसाठी न पाहता किंवा माझ्या घरादाराकडे न पाहता यांनी देश हितासाठी जे काही काम करेल तो निश्चित करू शकतो का, अशा माणसाला आपण या लोकशाहीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण निवडून द्या. परंतु आपण निवडून त्या देत असताना आपलं प्रथम कर्तव्य आहे या आपला अधिकार जो आहे तो म्हणजे आपला मतदानाचा. आपण फक्त बोलतो परंतु तो मतदानाचा हक्क आपण त्या ठिकाणी बजावत नाही. सर्वात महत्वाचा जो विषय आहे मतदानाचा हक्क बजावणं. मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. आपण फक्त बोललं म्हणजे झालं असं नाही. आपण जर मतदान केलं, आपला मतदानाचा हक्क बजावला तर निश्चित या लोकशाहीमध्ये आपल्या या संसदेमध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने चांगला माणूस त्या ठिकाणी आपण पाठवू शकतो आणि तो माणूस आपल्या तळागाळापर्यंत ज्या काही योजना असतील, जी काही आपली कर्तव्य असतील ती पुढील कालखंडात आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडू शकतो. आणि जर त्यांनी ती पुढील कालखंडात नाही मांडली तर त्याला आपण खाली खेचायचं सुद्धा पुढच्या संसदीय लोकशाहीमध्ये किंवा लोकशाहीच्या पुढची जी येणारी इलेक्शन आहे, निवडणूक आहे, त्या ठिकाणी आपण त्याला खाली ओढून दुसरा चांगला माणूस त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणून प्रथमतः मी सर्व जे हात जोडून विनंती आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क प्रथमतः बजावा. ते आपलं कर्तव्य आहे, तो आपला अधिकार आहे, तो आपण बजावला पाहिजे, आपण केला पाहिजे, आपल्या शेजाऱ्याला सांगितलं पाहिजे, आपल्या तरुण वर्गाला सांगितलं पाहिजे, प्रत्येक माणसापर्यंत आपण तो पोहोचवला पाहिजे. शून्य पाईन टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.